तर मित्रांनो आपल्या गावामध्ये आलेले आहे गहू कापण्याची मशीन आणि मस्तपैकी असं गहू कापण्याचं काम चालू आहे। आणि सध्या आता शिकले बघितले कसं कापते काय नाही ते मस्त पे तरी पण चांगलं आहे मित्रांनो। ही मशीनचं असं आहे की एकदाच रास पण होती आणि एकदाच गहू पण देते ही मशीन। खालीवर वगैरे दुसरं मळी यंत्र लावायची काही गरज नाही। आम्ही चाललो आता तिकडे बघण्यासाठी आता कसं कापलं काय माहिती तर बघणं झाल्यानंतर मित्रांनो अशी साईडनं सगळं पण मशीन असे मित्रांनो एक पण जास्त पूर्ण नाही सर्व थोडा काय होता नाही थोडाफार अशी लोक बरीच मोठी आहे मित्रांनो। मशीन जॉईन टाकलं बसवलेलं आहे खूप चांगला मशीन आहे। मशीनचं काम पण सोपं आहे मित्रांनो। कमीत कमी तो अर्ध्या पाऊण तासामध्ये एक तर गहू कापून निघते आपल्या मशीनला। मशीन नांदेडची मशीन बोलावली होती कारण का मजूर नाही होते म्हणून बोलावली मशीन बरं का। मग मित्रांनो आम्ही चाललो आता विहिरीकडे बघावं म्हणलं थोडं पाणी वगैरे आहे का विहिरीमध्ये। पाणी वगैरे आता बघणार आहे विहिरीमधलं पाणी पिणार आहे। पाणी कसं आहे काय नाही ते बघायचं पुढं जाऊन। तर मस्त एक नंबर पाणी आहे काळझर बरं का। आणि पाण्याचं कसं आहे मित्रांनो एक नंबर पाणी आहे काळझर पाणी आहे मित्रांनो आपल्या विहिरीमध्ये। अशी मस्तपैकी मोठीच्या मोठी विहीर आहे आणि पाणी या विहिरीला बरंच लागलेलं आहे मित्रांनो। कमीत कमी 10 इंच पाणी लागलेलं आहे तर आपण 5 मोटर बसवली आतमध्ये आलेला आहे विहिरीवर। तर आम्हाला आता पाणी पिण्यासाठी पोरा वगैरे काही नाही आहे तरी पण आम्ही आता पुढं जाणार आहे। कळशी वगैरे आहे तिथं शेतामध्ये आता कळशी आणण्यासाठी जाणार आहे। पाणी असं पूर्णपणे आहे मित्रांनो चांगलं एकदम काळझर पाणी आहे आणि एक नंबर पाणी असल्यामुळे मित्रांनो असं आहे लय दूर आहे ती कळशी। आता आम्ही चाललो आता इकडं कळशी आणण्यासाठी मोटर चालू करा घेऊ जाऊ शेताकडं। आता इकडं शेतामध्ये आहे मित्रांनो कळशी। त्या कळशीला दोरी वगैरे बांधायचं आणि पाणी शेंदायचं मित्रांनो। पाणी शेंदून पिणार आहे आता आम्ही सध्या। इकडे दुसऱ्यांचा गहू मित्रांनो त्यांना काय माहितीच नाही मशीन येणार आहे ते त्याने अगोदरच कापून वगैरे ठेवले। त्यांनी आता काय माहिती आपल्या मशीन का तर पण या मशीनचं असं आहे मित्रांनो कापलेला जरी असलं तरी तो काढून देणारे गहू आहे मशीन मित्रांनो। असं मस्तपैकी गव्हाच्या पेंडा वगैरे बांधली येते या मशीन इकडं टाकून अर्धा ते मित्रांनो वर झालं होतं आणि थोडं राहिलं होतं तरी त्यांना ड्रायव्हरला सांगितलं शेतमालकाने थोडं राहिलं। अशी मस्त मोठी मशीन आहे मित्रांनो आणि इकडं मागं विळी वगैरे टाकते अशी पुढं कटरनं म्हणजे कापत जातो पुढं। मित्रांनो आंब्याला पूर्णपणे असा तोर आला आहे तोर म्हणजे फुलवर आला आहे आंब्याला। आंबे आता थोड्या दिवसामध्ये लागणार आहेत बारीक बारीक कुठं पण लागलेत आता काही बाई जागी लागायचं बाहेर आहे। आणि आता मस्त मित्रांनो आता अर्धा झाले कापणं मशीन गेली आहे त्या कडेला मशीन इकडे येते तोपर्यंत आम्ही जातो सावलीला आंब्याच्या। आंब्याच्या सावलीला वगैरे जातो आता तिथं थोडं फार बसतो आणि बघू तर टरबुजाची शेती टरबूज वगैरे काय लागलं का नाही ते बघण्यासाठी आता चाललो। आता आम्ही आंब्याच्या झाडाखाली आलो सावलीला थोडं 5 मिनटं बसायचं आणि बघायचं इकडं काय आहे शेती म्हणजे टरबूज लागलेत का नाही। टरबुजाची शेती आहे मित्रांनो पूर्णपणे अशी असं बघा मित्रांनो किती मस्त शेती आहे। आणि ही शेती मित्रांनो याच्यावर लावली आहे काय म्हणतात आपलं ते हे सरी मोठ्याला सरी मारून लास्टला फायनली मित्रांनो आता मशीन गहू टाकते या 15 मणाचा इचा डब्बा असतो 15 मन गहू या डब्यामध्ये जमा झाल्यानंतर मित्रांनो असं मस्तपैकी इकडे एका साईडला जाऊन ती सेज राबतं म्हणजे एक ताडपत्री मोठी आतरायची आता नंतर अशी पूर्णपणे मशीन जेवढं साठवलं होतं तेवढं पूर्णपणे अशी टाकणार आहे मशीन एक नंबर मित्रांनो
निर्मळपणानं काढून देते या गहू. कणके वगैरे काय नाही, चांगलं निर्मळ गहू आहे. एक नंबर असं गहू काढून देते एकदाच. म्हणजे कमीत कमी मित्रांनो आपल्याला शेतीला लागत होता गहू कापायची 8 दिवस, जमा करायची 2 दिवस आणि हलेरला बोलवा, हलेरला मळणी यंत्राला बोलवायचं, असं बरेचसे दिवस होते. तर आता ते नाही आहे. आता सध्या कापणी लगेच आणि रास पण लगेच, आपल्या धान्य पण लगेच भेटणार. कापल्यात आपल्याला लगेच धान्य पण देणार आहे कशी. तर पूर्णपणे आता मित्रांनो प्रकटनं संपले आणि आता ती कमीत कमी मित्रांनो 4 क्विंटल तरी तिनं आरामात टाकली आता सध्या ताडपत्रीवर. अशी एक नंबरची मशीन आहे मित्रांनो. आवर्जून पहा. माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.